शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या। कोकण मध्य महाराष्ट्रासह 23 ते 24 रोजी अतिवृष्टीचा इशारा। राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यात पाऊस। आंतरपीक म्हणून मेथीच्या भाजीला पसंती। नाशकात पाऊस, जायकवाडीत आवक सुरू, धरणाच्या पाणी पातळीत 2% वाढ। नवीन बाजार हस्तक्षेप योजना आणणार, टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या दरात केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांची घोषणा। लाडक्या बहिणींना मिळणार 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज। कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना राबवणार, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी। नाफेडचा कांदा दर घसरणीचा, खरेदीसाठी सरकार पुढे पण दर मागे, शेतकऱ्यांचा नाफेडवर रोष। अवैध सावकारांकडून 761 एकर जमिनी पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात। राज्यात सावकारी कायद्याची कडक अंमलबजावणी, 513 सावकारांवर गुन्हे दाखल। सौर कृषी पंपाच्या समस्येसाठी ऑनलाईन तक्रारीची सुविधा, महावितरणचा पुढाकार, फोनवरही घेतली जाणार तक्रार। शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी, दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। राज्यात खरीप पिकाच्या पेरणीचा टप्पा वाढला, सोयाबीन, कापूस, मका, बाजरीच्या पेऱ्यांमध्ये वाढ, कृषी आयुक्तालयाच्या ताज्या अहवालाची माहिती। अवकाळीत पडझड झालेल्या घरांसाठी 47 लाखाची भरपाई, जोडप्यांसाठी 40 तर तळ्यांसाठी 72 लाखाचा निधी। बीड जिल्ह्यातील 17 सिंचन प्रकल्प रद्द, दुष्काळी मराठवाडा पाणीदार होणार कसा? 2654 कोल्हापुरी बंधारे गेट विना। लाडक्या बहिणींना मिळणार 1 लाख रुपयांपर्यंतचे 0% व्याजाने कर्ज, प्रवीण दरेकर, मुंबई बँकेचा पुढाकार। खबरदार, जादा दराने बियाणे खतांची विक्री कराल तर, कृषी विभागाच्या जिल्ह्यातील खते विक्रेत्यांना इशारा। विश्रांतीनंतर पुन्हा धो-धो पाऊस, 25 जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज। जून महिना संपत आला तरी नद्या, तलाव अद्यावत कोरडेच। दर पाडून केळी खरेदी, गिरगाव मंडळातील शेतकरी दुहेरी संकटात। खरीप लागवडी व पेरण्या उरकल्या, मात्र पावसाची हुलकावणी। ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांचे निलंबन, प्रस्तावित घोटाळ्याची व्याप्ती वाढणार। अनुदान वाटपाच्या चौकशीसाठी 5 पथक गठीत, 5 वर्षातील अनुदान वाटपाच्या तपशिलाचा गती, एडीओंना 15 दिवसात अहवाल देण्याचे निर्देश। कांदा साठा घोटाळ्यावर उच्च न्यायालयाची तात्काळ कार्यवाही, पिंपळगाव बसवंत येथील विश्वासराव मोरे यांच्या याचिकेला ऐतिहासिक यश। योग्य वेळी कर्जमाफी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली सरकारची भूमिका। समृद्धी महामार्गालगत स्थापणार 5 कांदा महाबँक। साठवणुकीअभावी रखडली नाफेडची कांदा खरेदी। शेतकरी कर्जमाफी योग्य वेळी करणार, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट भूमिका। कर्जमाफीचा निर्णय उचित वेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी ग्वाही। कोथिंबीरीने दिला कुटुंबाला आर्थिक आधार, 30 गुंठ्यांमध्ये युवा शेतकऱ्याने मिळवले 4 लाख रुपयाचे भरघोस उत्पन्न। ई-केवायसीला लाभार्थ्यांची नकारात्मक घंटा, अमळनेर तालुक्यात मुदतवाढ तरीही प्रतिसाद नाही। खरीप हंगामावर अनिश्चिततेचे सावट, पावसाने अचानक दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत, रिमझिम पावसावरच भागते पिकांची तहान। जालना पैठणसह पडेगाव रोड घेणार मोकळा श्वास, सर्व्हिस रोडलाही पालिकेने केले 60 कोटीचे नियोजन। स्वप्नांना ब्रेक, भावी सरपंचांचा तोरा उतरला, आरक्षण पुन्हा ठरणार, आता प्रतीक्षा सुरू, 15 जुलैपर्यंत नव्याने आरक्षण सुनिश्चित करण्याचे शासनाचे फरमान। DAP मिळेना, कृषी विभाग म्हणतोय पर्यायी खत वापरा। केळीप्रमाणेच पपईला अनुदान देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज। निंबापाटा परिसरात बीटी बियाण्यांचा तुटवडा, शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच। खामगावात सरकारी निवासस्थानाची JCBने तोडफोड, गुन्हा दाखल। वाढीव कर्जाचा लाभ घेण्यासाठी आधी जुन्या कर्जाची परतफेड करा।
3 महिन्यापासून त्यांना मानधनाची प्रतीक्षा लाडकी बहीण योजनेतूनही डावलले। शेतकऱ्यांच्या समस्या, अधिकारी जाणार बांधावर, 1000 अधिकारी घेणार शेतकऱ्यांच्या भेटी। दरोड्यातील आरोपींना 25 जूनपर्यंत पोलीस कोठडी, मुकुंदवाडी खुना प्रकरणात जामीन। वरुण राजाच्या वक्रदृष्टीने पेरण्या खोळंबल्या, पावसाची प्रतीक्षा। वादळाने नुकसान झाले, तक्रार करा, 3 दिवसांमध्ये होणार निराकरण, भरपाई मिळेल, अधीक्षक अभियंत्यांची असणार नजर। शेतकऱ्याला टरबूजातून मिळाले 7 लाखाचे उत्पन्न, आष्टाने येथे एकाच एकरात घेतले 50 टन उत्पन्न। महाविकास आघाडीतर्फे आंदोलन, अमळनेरला पिकाची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी महाराणा प्रताप चौकात घोषणाबाजी। बोनससाठी आणखी हवा 101 कोटी रुपयांचा निधी। कसगाव स्टेशनवरील धक्कामुळे केळी उत्पादकांच्या आशा पल्लवीत। आता वाहन चालकांवर राहणार पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर, वाहतूक पोलिसांना लागले कॉलर कॅमेरे। किडके बियाणे पेरणीसाठी अनुदानाची योजना खोटी, कृषी विभागाचा कारभार। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्यास विलंब भोवला, कृषी सहाय्यक, महसूल अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना बदनापूर तहसीलदारांनी पाठवली कारणे दाखवा नोटीस। अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी। दक्षिण भारतातून नारळाची आवक मंदावल्याने किमतीत वाढ। फार्मर आयडी नसेल तर फळपीक विम्याचा अर्ज नाकारला जाणार, जालना जिल्ह्यातील फक्त 62.47% शेतकऱ्यांची ॲग्रीटेक पोर्टलवर ओळखपत्रासाठी नोंदणी। वादळात सोलार पॅनल उडून गेले, भरपाई अर्ज कोणाकडे कराल? नुकसानग्रस्तांना महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन। सिल्लोड सोयगाव तालुक्यात खतांची टंचाई, लिंकिंगची सक्ती करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कारवाई करा, अब्दुल सत्तार यांचे निर्देश। फळबाग विम्यासाठी तारीख वाढवली, शेतकऱ्यांनो लवकर अर्ज करा, कृषी विभागाकडून पोर्टल सुरू। यापूर्वी वंचित शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत अर्ज करण्याची मिळत आहे संधी। धोंदलगाव येथे वीज पडून एका शंकरपट बैलाचा मृत्यू। सिल्लोड तालुक्यात 80% पेरण्या पूर्ण, 1 लाख हेक्टरपैकी 84,000 हेक्टरवर पेरण्या करण्यात आल्या पूर्ण। बिबट्याची धाव आता थेट मानवी वस्तीमध्ये, सटाण्यात पाळीव पशुधनात धोका, 12 गावात संसार। बिबट्यांना पळवून लावण्यासाठी करावा लागत आहे फटाक्यांचा वापर। बीबीटी प्रणालीमुळे निराधार योजनेतील लाभार्थ्यांचीही होते अडचण। आंबेगावला चिखल आणि साचलेल्या पाण्यातच करावी लागत आहे भात पेरणी। बारामतीच्या साठेनगरमध्ये पिण्याचे पाणी झाले दूषित। बारामती शहरातील कसबा साठेनगर भागातील मागील 4 ते 5 दिवसापासून पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने पाणी दूषित झाल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे। आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्यांची बदलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। विषमुक्त शेतीसाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न, 33 देशी गायींचेही संगोपन। पेरणी योग्य पाऊस नाही, 53,000 हातांना रोहियोचा आधार, जिल्ह्यात 53,113 मजूर करत आहेत काम। किशोर ग्रामस्थांचा तीव्र विरोध, स्मार्ट मीटर बसवणे थांबवले। शेतरस्ते होणार हमरस्ते, 3 ते 4 मीटर रुंद करण्याचे आदेश, सातबाऱ्यावरही होणार नोंद। 66 लाखाचा निधी मंजूर असूनही आळंद ते पिंपरी रस्त्याचे काम नाहीच। नांदेडला भुईमुगाला मिळत आहेत 5,900 रुपये प्रति क्विंटलचा दर पाडून केळी खरेदी, नेरगाव मंडळातील शेतकरी दुहेरी संकटात। कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना राबवणार, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी। नवीन बाजार हस्तक्षेप योजना आणणार, टोमॅटो, कांदा, बटाट्याबाबत केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांची मोठी घोषणा। जूनमध्ये बहुतांश धरणात निम्म्याहून अधिक पाणी साठा, मराठवाडा विदर्भ अद्याप तहानलेला, एकूण साठा 39%च। रेसिड्यू फ्री कांद्याचा यशस्वी प्रयोग, सटाण्याच्या मोरे परिवाराकडून युरोपीय स्टँडर्डप्रमाणे 30 एकरावर उत्पन्न। उपसंचालकाला हटवण्याची शिफारस,
प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याचा अहवाल. युद्धबंदारावरील विलंबनामुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ, टनामागे $40 ते $70 दरवाढ. हिंगोलीत हळदीच्या दरात सुधारणा, प्रति क्विंटल सरासरी ₹12,000 दर, 2100 क्विंटल आवक. अमरावतीत सोयाबीनला ₹4,341 प्रति क्विंटल दर. केंद्र सरकारने सोयाबीन, तुरीसह विविध शेतमालांच्या हमीभावात वाढ केली आहे. मात्र त्यानंतरही स्थानिक बाजार समितीत शेतमालाचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याचे चित्र आहे.